तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला खास स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे नील सम्राट बँड नांदुरेकोंडाने। तर त्या गाडीला आज ऑर्डर नाही, आपण देवाच्या सेवेसाठी चाललोय, म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आपण नाळामध्ये ठेवलाय। तर आपण चाललोय नाळदा येथे, म्हणजे रॉकस्टार बँड फॅमिली सोबत पण आपण गेलेलो होतो आणि आज आपले नील सम्राट बँड घेऊन चाललेलो आहे। तर चला तर टाइम वेस्ट न करता आपण नाळद्याला जाऊ, कारण टाइम तर खूप झालेला आहे आणि गाडी केव्हाच काढून दिलेली तिकडं। तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बँकची गाडी कशी वाटली ते नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर आपण निघालेलो आहे इथून, आता विरशेत गावाजवळ आहे। गाडी घेऊन आपण नील सम्राट नांदुरेकोंडाने तर ती गाडी घेऊन आपण चाललेलो आहे आणि तिथं जाऊन आपण वाचवणार आहे गाडी। तर ते तुम्हाला आज ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि खूप एन्जॉयमेंट तर आपण करू तिथं नाळद्याला। आणि गाडी वगैरे तर 4:30 वाजताच गेली। तर चला तर काही भेटते करता आपण आता नाळद्याला आपलं संस्कार झोपत तर आपण आता डायरेक्ट नाळदा चालू आहे। ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। तर इकडचे रस्ते बघून घ्या कसे आहेत, एकदम घोलीमेली रस्ते आणि गुजरात जायची बात म्हटली एकदम वेगळी आहे आणि आम्हाला खूप एक्साइटेड राहतो आम्ही गुजरात फिरण्यासाठी, कारण की इकडचा रस्ता सांगायला गेलं एकदम जबरदस्त राहतो। नागमोडीवाने तुम्हाला तर ते बघायला भेटतंय आणि वातावरण झाड इकडं, सागाची झाडं सगळे। पुष्पा का 2 टन माल इधर ही मिलेगा तुमको। इधर सागवान, साग उधर चंदन फेमस है, अपने इधर साग फेमस है। पुष्पा का 2 टन माल है इधर। आपली गाडी चाललेली ते याच्यात बोकड्या वगैरे याच्यात आहे, बकरा कटिंग आणि आपल्या गेल्यावर तुम्हाला सर्वांची भेट करून तर आपण पोचलेले नाळद्यामध्ये आणि इकडचं लोक बघू शकता। मागच्या वेळेस पाहिलंच तुम्ही, गुजरातमध्ये आपण नाळदा गावात आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी राहते आणि इकडचं वातावरण आणि आपली बँडची गाडी तिकडे आहे। तर बँडची गाडी तुम्हाला थोडंच बघायला भेटणार आहे। पहिले आपण दर्शन वगैरे करून येऊ। तर आता आपण दर्शनासाठी देवाकडं चाललो आहे, तिथं देव मंदिरात। तर चला तर आपण आता पहिले दर्शन वगैरे करू। तर आपले योगेश भाऊ बघू शकता बोकडे घेऊन चाललेलं आहे आणि आज या बोकड्याची कटिंग होणार आहे। तर बघून घ्या आता त्याला, नंतर भेटतो का नाही। आणि एक अजून एक इकडे आहे बघू शकता। नाव काय रे यांचे? सोनू म्हणू। योगेश भाऊ सांगतील नाव त्यांची। योगेश भाऊ सांगा त्यांचे नाव जरा ओळख। सोनू, याचा मनू। हा, कुठं जाणार आहे ते आता चालले गडावरती, गडावर। आणि तिथून मग कटिंग करायला कोण करणार आहे? आपण। हा, तुम्ही आता दादा। हा, स्वतः। तर योगेश भाऊ त्यांचा व्हिडिओ पाहिलाच तुम्ही। तर आपले बोकडे चाललेले आहेत तिकडं वरती आणि 2 बोकड्याची आज कटिंग आहे आणि देवाच्या कार्यक्रमासाठी बोललो तसं। तर तिथं आता जातील आणि तिथं काय असेल त्यांची रीतप्रमाणे राहील ते। तर ब्लॉग बघत राहा। ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद। तर यांची फाईट बघू शकता, थोड्या वेळ त्यांची मजा राहणार आहे आणि नंतर बस 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 बर बघ, लाजू नको। तर मारायसाठी किती हे करतोय आणि हा बघा डरपोक, हा मस्त वाटतोय। काय ऐकत नाही ओशीट। हा स्माइल लय भारी देतो। तर आपले पब्लिक चाललेले आणि आपले 2 बोकडे पण चाललेले, निलेश घेऊन ते पुढे गेलेले। योगेश भाऊ एकदा इकडे बघा।
निलेश भाऊ बघू शकता लय अगोदर बोकडे. तर आपण ते बोकड्यांना देवापासून भेटून आणलेलं आहे आणि इथून आपण आता बोकड्या कटिंगसाठी घेऊन चाललेलो आहे. तर आता आपण बँडची गाडी चालू करतो थोड्या वेळात. तर आपण आता बघू बँडची गाडी. तर चला तर टाइम वेस्ट न करता आपण आता बँडच्या गाडीकडे जाऊ आणि सगळ्या पोरांची भेट न करू. तर आपली गाडी दादा आहे का राव सोन्या. तर आपली संपूर्ण टीम आलेली आहे. अलता भाऊ काय डोंगरा देव मोठा देव किधर आहे. गाव का नाम नाही मालूम सर. मोठा देव गुजरात. गुजरात. अजय भाऊ कुठे आहे आपण. आपल्या गुजरात मध्ये मोठा देव मला काही गाव नाही माहिती आहे. आता गुजरात मध्ये आलोय आम्ही. तर कशासाठी आले. बोलता पण आमची बँडची पार्टी आहे म्हणजे ते डोंगरदेवच्या बँडची पार्टी आपल्याला माहिती आहे. बँड पार्टी आहे आपली पण कशासाठी आलोय असं. ही बँड पार्टीच आहे. पार्टी आहे. अरे तेच सांगतो आम्ही बँडची पार्टी आहे. पुढे काय काय ते माहिती नाही. आपण कशासाठी आलोय सांगा पहिले क्लिअर. तुम्हाला माहिती असेल ना. मला माहित नाही म्हणून विचारतोय. मला पण माहिती नाही ना. फक्त आले ना ऑर्डरला. मी जेव्हा आलेलं आहे. तुम्ही तर खाणार नाही बोकडे. दुसरं काही खाणार ना मी. काय ते वेफर्स वगैरे काही ते आपल्याला मालेगाव मध्ये भेटले असलं. नाही इकडे पण आहे का दुकान आहे ना. हा पण ते 100 रुपये खर्च करून काय नाही ना. कशाला आलोय सोन भाऊ आपण इथं. गाडीचा कार्यक्रम म्हणजे आपण शब्द दिला होता कोणाला. आपल्या देवाला शब्द दिला होता. तर आम्ही आलोय आता. तर 2-3 गाणं वाजवणार. 2-3 फक्त 2-3 मजा राहील का. 2-3 अर्धा 1 तास तरी वाजवायला पाहिजे. पब्लिक राहिली ना 1 तास 2 तास वाजून घ्या काही विषय नाही. 10 तास. ते कसं आहे माहिती का. आमचे पोरं आहे ना डायरेक्ट मरून जाणार. तर ब्लॉग बघत राहा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपण देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. त्यांना सांगता नाही जमलं. आपला नवस राहतो तर नवस आपण फिरण्यासाठी येतो इथं. आणि आपण मागच्याच रॉकस्टार बँड त्यासोबत आलो होतो. मागच्या शुक्रवारी रॉकस्टार गाडी घेऊन आलेलो होतो आणि आज आपण नील सम्राट आपली घरची गाडी घेऊन आलेलो आहे. तर ब्लॉग बघत राहा. आणि आपले दादा आहे का संपूर्ण टीम. राहुल भाऊ पण बसलेले आहेत. राहुल भाऊ काय झोपेत उठले काय माहित राव आता. तर राहुल भाऊ काय ते टेन्शन मध्ये वाटतं. तर ते विचार करत असेल कधी घरी जातो कधी. तर करण भाऊ बसले आणि बर्थडे बॉय आहे करण भाऊ. वाढदिवसाची पार्टी चालू आहे का. बोकडे आहे का. हा का. तर गाडी आता इथून आपण वळून घेतोय आणि गाडी थोड्या वेळात लगेच चालू होईल. तर आपली गाडी आणि नील सम्राट ऑफिशियल दीपक वर्गलो. तर तिथं आपण जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सम्राट भाऊ आहे तिथं. सम्राट भाऊ तर आपली गाडी आता इथून चालेल पुढं. घरून निघतानाच हापचड्डीवर आलेले आहेत. भाऊ सगळ्या सुरगाने मला गरम खूप गरम सुरगाण्याची माणसं आहे ते. आणि गाडीवाला उडून देईल आपण. सुरगाण्याचे कुठले तपन पाड्याचं. तर आपली गाडी आता इथून चालवली. याचा भरोसा नाही अंगावर घालून देईल तो. संपूर्ण टीम स्टार्ट.
Hello chicks, hello. Hello chicks, hello. Shri Ram Janaki बैठे मेरे सीने में श्री राम देख लो देख लो मेरे दिल के मगीने में श्री राम मेरे राम मेरे राम मेरे राम
यानार धरतेने सावसलार सर्वेश्वरी यानार धरतेने सावसलार अनुवसयसलार आपले मत देवाचा मंदिरा पुढं दाखले सनार आपले मत देवाचा मंदिरा पुढं दाखले सनार तर बघू शकता आपले स्वयंपाकी निलेश भाऊ आणि त्यांनी कपडे चेंज करणार होते पण त्यांनी काही केले नाही. दादा पण आहे आपल्यासोबत आणि सम्राट भाऊ. सुरगाण्याची भाषा बोला. सुरगाण्याचं ते हां सगळं तेच करता ना. लक्ष्मण भाऊंना पाहिलं तिघं पार्टनर इथं आहेत आणि आज त्यांना काम स्वयंपाकाचं आहे. मागच्या शुक्रवारी आपण आलो होतो तेव्हा रॉकस्टार वर्कशॉप सोबत होतो पण आता आपली टीम आहे डायरेक्ट घरच्या आणि सम्राट भाऊला डायरेक्ट घाम फुटलाय. घरी कधी चुल्याजवळ थांबले की नाही काय माहिती पण इथं चपात्या करता भांडे घासून टाकतो. तुम्ही काय करता तुम्ही काय करता घरी फक्त खाता बस काही खरं नाही. तर आपलं भाजीचं काम चालू आहे आणि सम्राट भाऊ लागले कामाला आणि दादा एकदम सुंदर अशी स्वादिष्ट भाजी करतील तुम्हाला वाटतंय ना एकदम. यांचा भरोसा नाही फक्त ढवळाढवळीचं काम ढवळढवळीचे काम आहे. तर ब्लॉग बघत राहा आणि खूप एन्जॉयमेंट झाली. थोडेच अजून गाडी वाजल गाडी तर नाही वाजणार थाप रोलवरच चालणार आहे. तर ब्लॉग बघत राहा पूर्ण. सम्राट भाऊने तर माल कालवत आहे का निलेश भाऊ सांगताय नीट बनवा आणि सम्राट भाऊ सांगता गप्प बसता का. तर कोणाचं काय ऐकावं. काय समोर हा तोच जास्त मोठा बनवला.